गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 14वी कथा. श्रीहरी आले नाथा घरी. श्रीखंड्या गेला, खूप खूप जीव लावून गेला. भगवंतांची माया ही अशी मनाच्या कोंदणात घट्ट बसवणारी, न संपणारी, न आटणारी अशीच भावस्थिती ज्ञानेश्वरांची झाली असेल का? अशीच मनस्थिती नामदेवांची भगवंतांनी त्यांचा नैवेद्य खाल्ल्यावर झाली असेल का? जनाबाईंबरोबर हा दळूकंडू लागत असे, कचरा साफ करत असे. माझा श्रीखंड्याही असाच. त्यावेळी वाटायचे, याच्यात इतके सामर्थ्य येते कोठून? या साऱ्याची परिणती दर्शनानंद, गोरोबा चोखोबा याच अनुभूतीने समृद्ध. खरे तर परिस्थिती फार निराळी नाही. परकी राज्यकर्ते, त्यांना या समाजाच्या भल्या बुऱ्याशी देणे घेणे नाही. समाज संस्कारित राहावा, समाज शकट नीट चालावे म्हणून धर्म, व्यक्ती व्यक्तीचे चारित्र्य घडावे म्हणून धर्म, जीवनक्रम म्हणजेच ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास अशा 4 आश्रमांमधील कर्मधर्म. आपल्या सद्गुरूंनी प्रपंच करून परमार्थ करण्याची आज्ञा दिली. प्रपंचाचाच परमार्थ करावा, करता येतो. शेवटी हा सारा समाज म्हणजेच एक प्रपंच. पूर्वी ही भारतभूमी जगताच्या गुरुस्थानी होती. साऱ्या भरतवर्षाने त्याकाळी अत्युच्च समाज जीवन पद्धतीने परमार्थ साधला. याचेच आकर्षण परकीयांना असेल का? छे, परकीयांना सोन्याचे, संपत्तीचे, भूसंपादनाचे आकर्षण. तीच चटक आम्हीही लावून घेतली. जास्तीत जास्त सारे माझे, मी मोठा, माझा वर्ण, माझी जात, नसलेले भेदभाव जन्माला घातले. विसरलो राजा हरिश्चंद्राला, विसरलो प्रभू श्रीरामांना, विसरलो युगंधराला. नंतर ज्ञानेश्वरांनी माऊली बनून समाजाला सांगितले, बाबांनो, भेदभाव बाळगू नका. देवाला आवडत नाही. 18 पगड जातीमधल्या संतांचे संघटन केले. केवढा कार्याचा हिमाचल उभा केला त्यांनी. आपण किती भाग्यवान आहोत, यांची परंपरा लाभली आपल्याला. नामदेवांनी सारे जीवन याच ध्येयासाठी चंदनकाष्ठांप्रमाणे झिजवले. घराण्याची परंपरा म्हणावी तर आपले पणजे भानुदास महाराज. तसा विचार केला तर मी सुद्धा भाग्यवान. जनार्दन स्वामींसारखे सद्गुरू आपल्याला लाभले. दत्तदर्शन, विष्णुदर्शन झाले. जीवन धन्य झाले. नाथ महाराज विचार करता करता बालपणात गेले. आजी आजोबांच्या लाडाकोडात बालपण गेले. मुंजीनंतर आपण गुरुजींकडून शिकावे अशी त्यांची इच्छा. त्यांची इच्छा योग्यच होती, पण आपल्याला होता सद्गुरूंचा शोध. ते वृद्ध वारकरी काका भेटले आपल्याला. पंढरी ते वारकरी काका की स्वयं पांडुरंग, पांडुरंगच तो. सद्गुरूंनी बरोबर ओळखले त्यांना. तो भक्तवत्सलच, कटेवरी कर ठेवून विटेवरी उभा. त्याच्या भेटीसाठी त्या पंढरपुरी भूवैकुंठी जायला हवे. नाथ महाराजांनी येत्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. पैठणातले त्यांचे सांगाती भक्त भाविक यांचा मेळा झाला. सगळ्यांची जात एकच, वारकरी. संतांचे अभंग गात पैठणहून दिंडी निघाली. दशमीला संध्याकाळी पंढरपूरला येऊन पोहोचली. भक्तवत्सलाच्या मंदिराचे कळस दर्शन झाले. चंद्रभागेच्या पवित्र जलस्पर्शाने संतांचा आठव झाला. संतवृत्ती कशी? काम क्रोध लोभ नाही संता अंगी, वर्तताती जगी जगरूप. नातळवनी संसारा दाविती पसारा, भाव एक खरा विठ्ठल पायी. आणिकांची स्तुती नायकती कानी, न बोलती वचनी वाया बोला. एका जनार्दनी तेची संत तारू, भवाचा सागरो उतरते. संतांची ठाई नाही द्वैत भाव, रंग आणि राव सारिखाची. संतांचे देणे अरिमित्रासम, कैवल्याचे धाम उघडते. संतांची थोरी वैभव गौरव, न कळे अभिप्राय देवासी तो. एका जनार्दनी करी संत सेवा, परब्रह्म ठेवा प्राप्त झाला. आषाढी एकादशी पंढरपूर वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेले. साऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केले. भगवंतांचे मनोभावे दर्शन घेतले. नामदेवांची पायरी, चोखोबा काकांची समाधी, खरोखर हे भूवैकुंठच. चंद्रभागेचे वाळवंट भक्त भागवतांनी फुलून गेलेले. एक वारकरी नाथांना म्हणाला, नाथ महाराज, इथं होऊ द्या आपलं कीर्तन. मग सर्वांनी आग्रह धरला. नाथ महाराज कीर्तनासाठी उभे राहिले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, मग या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंगी. भ्रमर सुवासी मधावरी माशी, तैसे या देवासी मन माझे. आणि का देवासी नेघे माझे चित्त, गोड गाता गीत विठोबाचे. एका जनार्दनी मज तेथे न्यावे,
हाडसोनी द्यावे संतांपाशी. मंडळी, आपण परम भाग्यवान, बहुसुकृतांची जोडी म्हणोनी विठ्ठली आवडी, असं स्वयं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जन्मोजन्मी पुण्य करावं तेव्हा हा भक्त सखा कृपावंत होतो. वास्तविक बघा, आपण सारे प्रपंची संसारी, पण आपल्याला याच्या स्मरणाचं, याच्या दर्शनाचं वेळ लागलं. या भक्तवत्सलाचा दास व्हावं अशी आस आपल्या मनी निर्माण झाली. सद्गुरूंच्या कृपेनं माझा तरी या युगंधरावर दृढ विश्वास आहे. भ्रमराला सुगंध, माशीला मध, तसा मला भगवंत. नेत्रांनी या विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, वैखरीनं याचीच गाणी गावीत, कानांनी याचं कीर्तन ऐकावं, दोन्ही कर याला जोडावेत, मस्तक याच्या चरणी लीन व्हावं, अंतरीच्या गाभाऱ्यात याचा निरंतर निवास असावा. बंधूंनो, हेच आपलं अंतिम ध्येय, हीच साधकाची आसक्ती. आणि बरं का, यासाठी आपल्याला साधू संतांनी अगदी सोपा मार्ग सांगितला आहे, नामस्मरणाचा. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सर्व देवांचा हा देव उभा राहे विटेवरी, त्याचे ठाई भाव माझा न दिसे दुजा पालटो. वारंवार ठेवी न डोई, उगेच पायी सर्वदा, न मागे भुक्ती आणि मुक्ती, संत संगती मज गोड. त्याचे वेड माझे मनी, शरण एका जनार्दनी. आजी देखिली पाऊले, तेने डोळे धन्य जाहले. मागील क्षणभारो, पाहतान दिसे निर्धारो. जन्माचे ते फळ, आजी जाहले सुफळ. एका जनार्दनी डोळा, विठ्ठल देखिला सावळा. द्वादशी त्रयोदशीला एकनाथ महाराजांनी श्रोत्यांना आपल्या रसाळ अभंग गायनामधून निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा यांची चरित्रे कथन केली. पौर्णिमेला प्रभाती काल्याचे कीर्तन झाले आणि सारी मंडळी पैठणला परतली. एक दिवस नाथ महाराज लिखाणात मग्न असताना एक गृहस्थ वळकटी घेऊन आला. ओसरीच्या कठड्याजवळ आपली वळकट ठेवली. नाथ महाराजांच्या चरणी डोल ठेवली. नाथ महाराजांनीही त्याला प्रतिनमस्कार केला. नाथांनी उद्धवाला हाक मारली. उद्धवाने त्याला हातपाय धुवायला पाणी दिले, गरम दूध प्यायला दिले. नंतर तो गृहस्थ नाथ महाराजांसमोर येऊन बसला. मी कर्नाटकातून आलोय, माझं नाव अय्यप्पा, तो म्हणाला. इतक्या दुरून आलात आपण, काय काम आहे? नाथांनी विचारले. कर्नाटकातल्या शिरहट्टी गावी व्यंकटगिरी नावाचे सावकार आहेत. मी त्यांच्याकडे मुनीम म्हणून चाकरी करतो. आमचे मालक सावकारी करतात, पण ते मोठे देवभक्त आहेत. विठ्ठलावर त्यांची अपार श्रद्धा आहे. सारखे विठ्ठल विठ्ठल करत असतात. त्यांनी तंजावरच्या एका मूर्तिकाराकडून विठ्ठल रखुमाईची सुंदर मूर्ती घडवून आणली. ती मूर्ती त्यांनी आपल्या घरी प्रतिष्ठापना करावी म्हणून घडवून आणली. पण आता ती मूर्ती, या पत्रात सगळं सविस्तर लिहिले, तेच वाचा, असे म्हणून त्याने नाथांहाती पत्र दिले. नाथ पत्र उघडून वाचू लागले. पूजनीय श्री एकनाथजी महाराज, सादर सविनय प्रणाम. विनंती विशेष. पत्रास कारण की आपल्या चरणी एक विनंती करायची आहे. आम्ही श्री विठ्ठलांवर श्रद्धा ठेवतो, त्यांचीच भक्ती करतो. त्यांचं नाम आमच्या मुखात असतं. आमच्या मनात एक इच्छा निर्माण झाली, या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती करून घ्यावी, आपल्या घरी प्रतिष्ठापना करावी. मूर्ती तर घडून तयार झाली, ती घरात आणायची वेळ जवळ आली. परंतु स्वयं विठ्ठलच आमच्या स्वप्नात आले. त्यांनी आम्हाला दृष्टांत दिला. व्यंकटगिरी, तुम्ही परमभक्त आहात. तुम्ही मला मूर्तिरूपात घरी नेत आहात. हा भक्तीचाच परिपाक आहे. पण तुम्ही मला त्या मूर्तिरूपात आपल्या घरी स्थापित न करता पैठणला माझा एक भक्त भागवत आहे एकनाथ, त्याच्या घरी पाठवा. मला तिथे राहायचे आहे. तुमच्या हृदयांतरी तर मी आहेच, पण माझी प्रतिष्ठापना मात्र तेथे करा. एकनाथजी महाराज, असा दृष्टांत मला 3 वेळा झाला. प्रभूंची इच्छा पूर्ण करणं हेच आपलं परमकर्तव्य आहे. या ईशेच्छेला आपण प्रतिसाद द्यावा, ही नम्र विनंती. घरातील सर्व मंडळींना सादर प्रणाम. आपला नम्र व्यंकटगिरी. नाथ महाराजांनी पत्र वाचून पूर्ण केले. त्यांच्या नेत्रांमधून अश्रूंची धार वाहू लागली. त्यांच्या मुखातून सहजोद्गार बाहेर पडले. विठ्ठला, पांडुरंगा, केशवा, माधवा, तुझा मी कसा उतराई होऊ? तू आपण होऊन माझ्या घरी येत आहेस. देवा, तुझा स्वागतासाठी मी सिद्ध आहे. आज तू येणार, या वार्तेनं झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. जगाचे जीवन मनाचे मोहन, योगियांचे ध्यान विठ्ठल माझा, द्वैता होनी वेगळा. श्री विठ्ठल कळा पौर्णिमेचा, न कळे आगमा, नेणवेची दुर्गमा, एका जनार्दनी आम्हा सापडला. नाथांनी व्यंकटगिरींना होकार दिला. प्रतिष्ठापनेचा मुहूर्त पत्रामधून कळवला. नाथान घरचा पाहुणचार घेऊन पत्र घेऊन अय्यप्पा गेले. मार्गशीर्ष मास, शुक्ल पक्षामधील एकादशीचा मुहूर्त होता.
वैजापूरहून त्रिविक्रम शास्त्री, दुर्गादेवी, सद्गुरू श्री जनार्दन स्वामी, लक्ष्मीबाई सारे आप्तांना नाथांनी आग्रहाचे निमंत्रण धाडले. पंचक्रोशीतील वारकरी आणि सारे पैठण या प्रतिष्ठापनेला उपस्थित राहिले. भक्तांनी येताना त्यांच्या क्षेत्रामधील पवित्र नद्यांचे उदक आणले, ज्याने मूर्तीला महाअभिषेक झाला. व्यंकटगिरी विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन वाजत गाजत लवाजम्यासह आले. सद्गुरूंच्या साक्षीने भगवंत प्रतिष्ठापित झाले. विठ्ठल रुक्मिणी नाथाघरचे झाले. नाथांचा आणि देवांचा निरोप घेताना व्यंकटगिरींना गहिवरून आले. सद्गुरूही नाथांना आशीर्वाद देऊन देवगिरीस परतले. एकादशीला सर्वांना उपवासाचा फराळ, द्वादशीला पारणे, हजारो भगवत भक्तांना स्वादिष्ट भोजन प्रसाद, क्षुधापूर्ती आणि ईशदर्शन यांनी सारे सर्वार्थाने तृप्त झाले. इच्छा केली ते पावलो, देखताची धन्य जाहलो. होते सुकृत पदरी, तुमचे चरण देखिले हरी. गेले भय आणि चिंता, कृतकृत्य जाहलो आता. आजी पुरला नवस, एका जनार्दनी जाहलो दास. धन्यवाद.